अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम श्री भगवान वाच तया ही देह एककी राहती लौकिकी सुखदुःखी दया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा. ज्ञानी व्यक्तीची जी आंतरिक स्थिती आहे ती कर्मयोगाच्या नंतर जी कर्मयोगाच्या धारणा सांगून झाल्यानंतर त्या कर्मयोगाचा ज्ञानाशी जो संबंध आहे तो सांगत असताना नंतर मग ही ज्ञानी व्यक्तीची अंतरंग स्थिती सांगत आहे ज्ञानेश्वर महाराज. आधी सगळा हा भाग येऊन गेला. तो कर्मे करी सकाळी परिकर्म बंधाना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमळाचं पान हे पाण्यामध्येच आहे आणि पाण्यापासूनच सगळं पोषण घेत आहे, त्याप्रमाणे ही ज्ञानी व्यक्ती पण समाजामध्येच असते. ती कुठेतरी गुहेतच जाऊन बसलेली असते असं नाही. त्याला पांडुरंग शास्त्रीने असं म्हटलंय की नुसत्या गुहेत जाऊन आणि एकांतात केलेली साधना आणि तिथे मिळवलेली शांती ही परिपूर्णतेचं लक्षण नाही. की कोणीच नाही तिथे भांडायला किंवा कोणी मनाविरुद्ध करायला काही नाहीये, त्यामुळे तिथे शांत असणं सोपी गोष्ट आहे. समाजामध्ये असताना अनेक गोष्टींमध्ये असताना मग ती शांती मेंटेन राहणं ही परिपूर्णतेचं लक्षण आहे. त्यांनी असं उदाहरण दिलंय की तो अशा प्रकारे निर्जन ठिकाणी शांत झालेला योगी आणि मग ज्यावेळेला घरात ध्यान करायला लागतो त्यावेळेला एखादं मूल दरवाजाची कडी वाजवायला लागतं टक 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 टक, आणि ते त्या खेळामध्ये रमलेलं असतं. त्यांनी असा शब्द वापरले की ते बालब्रह्म त्या नादब्रह्मामध्ये रंगून गेलेलं असतं त्या कडीचं, आणि ह्याचं आतलं ब्रह्म त्यामुळे डिस्टर्ब होतं की आता सारखं वाजवायची ही काही वेळ आहे असं म्हणून माझी ही ध्यानाची वेळ. म्हणजे असं एक अपेक्षा असते की आमची अंतरंग शांती ही आम्हाला तितकीशी साधलेली नसल्यामुळे बाह्य सगळ्या गोष्टी शांत असल्या तेव्हा आम्ही शांत, आणि आमची आता ही शांतीची वेळ आहे त्यावेळेला इतर लोकांनी पण आवाज करता कामा नयेत. अशा प्रकारची एक कंडिशनल शांती ही साधकाचं लक्षण आवश्यक पण आहे. म्हणजे सगळ्या गोंधळामध्येच राहू आणि शांत होऊन जाऊ कठीण आहे. तसं काही वेळेला एकांतात राहून साधना करण्याची आवश्यकता आहे. म्हणून रामकृष्ण असं म्हणत असत की ध्यान करावं कोणात म्हणजे कोपऱ्यात घरामध्ये, वनात आणि मनात असं ते शब्द वापरत असत की थोडक्यात थोडंसं लोकांपासून वेगळं राहायची सवय स्वतःला लावली पाहिजे. स्वामी पूर्वी एक कोट करत असत की ऑल अवर मिसफॉर्च्युन्स आर ड्यू टू इनॅबिलिटी टू स्टे अलोन. आम्ही एकटं राहू शकत नाही म्हणून सगळे आमचे ही दुर्दैव म्हणण्यापेक्षा सतत जी मनाची ओढाताणी आहेत त्याच्यामुळे आहेत. आणि तसं जो एकांतामध्ये शांत झालेला आहे आणि लोकांतामध्ये पण ती शांती त्याची आता इंटॅक्ट राहायला लागलेली आहे. कशामुळे असं झालं? ज्ञानस्थितीमुळे झालं. तो कर्मे करी सकाळी परिकर्मबंधा नाकळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून कर्मयोग आणि आत्मस्थिती या दोन तशा बघायला गेल्या तर इंटरडिपेंडेंट जरी असल्या तरी सेपरेट गोष्टी आहेत. म्हणजे जर का केवळ कर्मयोग आचरत बसू, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्मावर अधिकार आहे फळावर अधिकार नाही, अशा प्रकारच्या धारणा निरासक्त रीतीने कर्म करतोय. पण असंच केलं आणि जर का आत्मस्थितीवर लक्ष नाही ठेवलं, म्हणजे थोडक्यात ध्यान नाही केलं, केवळ कर्मयोग करत राहिला, म्हणजे कर्मयोगाच्या बाकीच्या धारणा उगाळत राहिला आणि त्यानुसार स्वतःला मोल्ड करायला गेला, तरी तो ज्ञानी नाही होणार. त्याला कर्मामधली कुशलता प्राप्त होईल. ज्ञानी होण्यासाठी त्याला समजून घेणे, टू अंडरस्टँड द सेल्फ, एका ठिकाणी शांत बसून, आणि त्याच्यानंतर मग ती ज्ञानस्थिती डेव्हलप झाल्यानंतर मग तो कर्मयोग पण सहजा होतो. कारण त्याला अंतःकरणाने एक डेस्टिनेशन आहे बुद्धीला की कायम तो सेल्फशी संबंधित होऊन राहील. आणि मग कर्मामधलं थोडंसं इकडे तिकडे झालं रिझल्टच्या दृष्टीने तरी तो फार त्याने अफेक्ट होणार नाही. म्हणून ह्या दोन गोष्टी स्वामींनी असं ते म्हटलंय की कर्मयोग हा जो पहिला विभाग आहे गीतेचा तो ध्यानयोगासहित कर्मयोग आहे. म्हणून ध्यानयोगाचा अंतर्भाव कर्मयोगात आहे. तो जर का टाळला आणि केवळ बाकी सगळ्या गोष्टी केल्या परिपूर्ण अवस्था प्राप्त होणार नाही.
अपूर्णतेचा सेन्स राहीलच, कारण ते विवेकाने मनाला खेचणं आहे पुन्हा पुन्हा. घोडा उधळू पाहतो आहे आणि त्याला लगाम धरून खेचणं, तसं मन सारखं बाहेर जाऊ पाहत आहे, विषयांशी संबंधित होऊ पाहतंय, मोठेपणा घेऊ पाहतंय, फळाची आसक्ती धरून पाहतंय, त्याला सारखं सारखं मागे खेचणं, त्याने एक स्ट्रेस डेव्हलप होतो. तो लगाम जोपर्यंत खेचलेला असतो तोपर्यंत एक स्ट्रेस आहे, आणि त्या स्ट्रेसने किती काळ तो घोडा ऐकेल, काही काही वेळेला तो सगळं तोडून देईल आणि बाहेर उधळून जाईल. तसं आत्मस्थिती हे डेस्टिनेशन जर का नसेल, फार सुंदर सुंदर वाक्य आहेत लोकांची. कलावती आईंचं एक हे आहे, त्यांनी असं म्हटलंय की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ध्येय जर का निश्चित नसेल, ध्येयाचा अर्थ ईश्वर प्राप्ती किंवा आत्मस्थिती, हे ध्येय जर का निश्चित नसेल आणि परमार्थ करतोय, हे म्हणजे कसं आहे, त्यांनी असं म्हटलंय की घराचा नकाशा न काढता आधी डायरेक्ट घर बांधायला घेणार काय, मॅपच नाही, माहितीच नाही काय बनणार आहे, बनेल ते बनेल. तसं परमार्थ पण आमचं ध्येय निश्चित नसेल आणि करतोय उपासना, होईल ते होईल. अशा प्रकारची अनिश्चितता, आणि जनरली तो फसतोच. म्हणजे मॅप न काढता जर का घर बांधलं तर काय होईल, काही होणार नाही. तसं आत्मस्थिती हे ध्येय, आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्न करता करता कर्मयोग ही त्याची प्री रिक्विजिट असं जो साधतो आहे, आणि आत्मस्थिती जशी प्रगाढ होत गेली तसतसं त्याला ती अलिप्तता आता साधायला लागली व्यवहारापासून, आणि मग व्यवहारात साधलेली ती अलिप्तता हळूहळू ज्ञानस्थिती जशी मॅच्युअर होईल तसतसं त्या व्यक्तीच्या व्यवहारामधून हळूहळू त्या ज्ञानाची लक्षणं प्रकट होतात, आणि कर्मयोग हे त्याचं एक इंडिकेशन आहे की तो लिप्त नाहीये कशामध्ये. हे त्याच्या बोलण्या वागण्यामधून कळतं. कर्म करत असताना ते कदाचित कळणार नाही. कर्म करत असताना तो ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचाच आदेश किंवा श्रीकृष्णांचाच आदेश आहे की ज्याप्रमाणे एखादा आसक्त व्यक्ती जोशाने कर्म करतो, मला हे पाहिजेच आहे, तसं तू पण जोशाने कर्म कर, ज्ञानी व्यक्तीने पण ते झाल्यानंतर त्याच्याशी तो लिप्त नसतो. जसं भगवान श्रीकृष्ण, एवढं सगळं ते महाभारताचं युद्ध, ह्याला मार त्याला मार, सगळ्यांना ते कंसापासून सुरुवातीपासून जोडत सुटलेले आहेत. स्वतःला काहीही घेतलं नाही, मिळवलं नाही, राज्य नको होतं, काहीही नको होतं. ते सगळं करताना पण करत असताना मात्र मला काही नको आहे, झालं तर मेला जरासंध, बसले तर बसले पांडव गादीवर असं काही नाहीये. जोरातच सगळं केलं. सगळ्यांना जिथे ज्या गोष्टी पाहिजे होत्या तशा तशा करत गेले, पण स्वतःला त्यातून काहीच नको. आणि हे उदाहरण गीतेमध्ये ते स्वतःच देतात की मी ईश्वर म्हणून असताना मला प्राप्त करण्यासारखं तिन्ही लोकांमध्ये काहीही नाही, तरी मी कर्म करत असतो, हा आदर्श माझा घे, असं ते म्हणतात. त्याला फॉलो करताना हळूहळू ती स्थिती अंतःकरणात ज्या व्यक्तीची बांधते, ती व्यक्ती हळूहळू ईश्वर स्वरूप होऊन जाते. अंतःकरणाने ती ईश्वर स्वरूप असते आणि कर्मामधून ते रिफ्लेक्ट होत असतं. त्याची स्थिती कोण वर्णन करून सांगेल, तर ती भगवंतानीच करायला लागेल. कारण सामान्य लोकांना त्याच्याकडे बघताना त्या सगळ्या गोष्टी कळतच नाहीत कित्येक वेळेला की ही ज्ञानी व्यक्ती आहे. त्याही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तयाही देह एककिरा आधी, खरं हा जो श्लोक आहे किंवा ही जी ओवी आहे ही कर्मयोगांच्या अध्यायामध्ये नाहीये, ही ध्यानयोगाच्या परिपूर्ण स्थिती प्राप्त झालेल्या ज्ञानी व्यक्तीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, ज्याला हा पूर्णत्वाचा योग साधला ती व्यक्ती सगळ्यांशी वावरत असताना आत्मौपम्य म्हणजे स्वतःशी जशी वागते तशी ती इतरांशी वागते. त्याला स्वामींनी वर्णन करताना असं म्हटलंय की सगळ्यात जास्ती क्षमा माणूस कोणाला करत असेल तर तो स्वतःला करत असतो. तसा तो इतरांना पण क्षमा करतो. जितका स्वतःला करतो तितकं इतरांना, त्याला त्याच्याबद्दल चुका झाल्या तरी तो सांभाळून घेतो, हार्श नसतो लोकांशी वावरत असताना. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. त्या परमयोगाचं वर्णन सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर तो कर्मामध्ये कसा आसक्त नसतो, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णनं पण खूप सुंदर दिलेत. एक म्हणजे जैसा सूर्यो आकाशगतो, सूर्य जसा आकाशामध्ये असतो आणि तो जगाला स्पर्श करतो, रश्मी करे जगाते स्पर्श होतो. म्हणजे सूर्याचा प्रकाश पडतो असं ड्राय वाक्य नाहीये ते. सूर्य आपल्या रश्मी रूपी म्हणजे किरणरूपी हाताने जगाला स्पर्श करतोय. परी संगदोषे काय लिंपतो तेथेचेनी, पण जगात काय चाललंय
त्या सगळ्याशी तो संबंधित थोडीच असतो किंवा त्याने तो मलिन थोडीच होतो. तो सगळीकडे नुसतं प्रकाश रूपाने असतो. तो काय चालावं जगामध्ये ह्याच्याबद्दलही त्याला काही घेणं नसतं. सुंदर चांगली कर्म करावीत, पुण्यकर्म करावीत हाही त्याचा भाव नसतो. पापकर्म होऊ नयेत असाही भाव नसतो, व्हावीत असाही भाव नसतो. तो केवळ असतो. त्याला स्वामींनी एकदा एक्सप्लेन करताना म्हटलंय की एखाद्या वेळेला एखादं पुण्यकर्म चांगलं चाललं असेल तर सूर्य रेंगाळत नाही आकाशामध्ये इथे जरा काय चाललंय बघू, छान चाललंय असं तो रेंगाळत नाही. तसं संगदोषेनं लिंपतो तेथे शरीर, तसा तो ज्ञानी व्यक्ती पण कुठल्याही गोष्टीमध्ये रेंगाळत नाही. तो आत्मस्थितीवर असतो. चांगली गोष्ट झाली, आनंद नाही अशातला भाग नाही, पण त्याच्यानंतर तो पुढे निघून जातो. दुसरा त्यांनी असा वापरलाय दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी की समुद्रामध्ये जसा वडवा नल असतो, म्हणजे समुद्रामध्ये जर का लावा असेल तो आतमध्येच उद्रेक पावत असतो आणि एका बाजूला तो अतिशय तापलेला लावा आहे, वडवा नल आहे, आणि दुसऱ्या बाजूला पाणी आहे. हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत, ते एकमेकांना स्पर्श झाला न झाला अशा प्रकारचं असतं. तो जसा समुद्र वडवा नलाला स्पर्श होत असताना पण स्पर्श करत नसतो, तशी ही ज्ञानी व्यक्ती कर्मामध्ये असताना पण त्यांच्यामध्ये नसते. अशी विलक्षण स्थिती. ही जी आत्मस्थिती जशी पूर्णतः डेव्हलप झालेली आहे ती व्यक्ती असेल तरी कशी ह्याचं कुतूहल कायम जे मनात राहतं. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी भाष्य केले. त्याच्यात इथे ते म्हणतात तयाही देह एकाकी राहते. त्यालाही एक देह असतो. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती. परिस्थितींमध्ये लोक त्याला ज्या वेळेला जज करतात, अरे आज थोडस वाईट वाटतंय असं त्याला वाटू शकतं. परी आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मची. आम्हा ते म्हणजे भगवान सुद्धाच म्हणतात आम्हाला माहिती आहे की हा परिपूर्ण परिब्रह्म आहे. आम्हाला माहिती आहे, त्याला समर्थाने असं म्हटलंय की योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. योग्याला कोणी ओळखावं? जो योगेश्वरच आहे तोच ओळखेल की हा योगी आहे. जो ज्ञानेश्वर आहे तोच ओळखेल की हा ज्ञानी आहे. एखादी व्यक्ती चतुर आहे हे कळायला दुसरा आपल्यामध्ये पण थोडंसं चातुर्य लागतं. आपण भोळसट असू तर ह्याचं चातुर्य कळतच नाही गंडावून गेला तरी. तसं तो आपल्यामध्ये काहीतरी अंश पाहिजे, त्याने त्याला ओळखता येईल की ही व्यक्ती अशा प्रकारची आहे. म्हणून भगवान स्वतःच वर्णन करून सांगतात की लोकांच्या दृष्टीने हा कसाही असला तरी आम्हाला माहिती आहे की हा परब्रह्म आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या एका अध्यायामध्ये वर्णन करताना असं म्हटलंय की ती व्यक्ती कशी असते तर आत्मचर्चे चतुरू, म्हणजे आत्मस्थिती ज्या वेळेला प्राप्त आणि ती कशी होते हा विषय येतो त्यावेळेला तो चतुर असतो त्याच्यामध्ये. म्हणजे एकतर ती प्राप्त करण्यामध्ये चतुर असतो, निषेध करण्यामध्ये पण चतुर असतो. एरवी वेडा त्याला लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा त्याला म्हणजे याचा अर्थ त्याला बाह्य काही कळतच नसतं अशातला भाग नाही, पण तो सगळं ते वेड पांघरून असतो. अव्यावहारिक वाटतो काही वेळेला की अशा प्रकारे काही गोष्टी हे का करतायत असं कित्येक वेळेला अनाकलनीय काही स्टेप्स त्याच्या वाटू शकतात. तर त्याच्यावरून त्याला जज करू नये असं थोडक्यात सांगायचं. ज्ञानी व्यक्तीचं कायम आम्ही बाह्य फीचर्सच बघायला जातो आणि त्यात गोंधळाची शक्यता भरपूर आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं की एरवी म्हणजे त्याला सुद्धा एक देह आहे, त्याही देह एक किरा होती. देह आहे म्हणजे शरीर आहे हा कॉमन सेन्स आहे. शरीर नसलेला ज्ञानी आम्हाला काय उपयोग, म्हणजे कळणार कसा आहे तो, बघणार कसं, लक्षणं कशी त्याची. त्याही देह एक किराती म्हणजे त्याला देह आहे तर ते व्यक्तिमत्व आहे, त्याला स्वतःची एक पर्सनॅलिटी आहे आणि ती पर्सनॅलिटी तुम्हाला जशी हवी तशी असेल असं सांगता येत नाही, किंवा तुम्ही जी डोक्यात ज्ञानी व्यक्तीची कल्पना घेऊन फिरताय ती तशी असेल असं सांगता येत नाही, किंवा एका ज्ञानी व्यक्तीची प्रकृती दुसऱ्यासारखी असेल असं मुळीच सांगता येत नाही. हे त्यांना सांगायचं की त्यांना एक स्वतःची अशी पर्सनॅलिटी असते, त्याला स्वतःची लायकिंग्स असतात, डिसलायकिंग्स असतात. ती अगदी सारखी कोणासारखीही असू शकतात अशातला भाग नाही. म्हणजे अगदी गुरु आणि शिष्यांची पण सारखी असतील असं सांगता येत. तशामधून म्हणून मग साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले. त्यांची एकमेव खूण कॉमन काय आहे? ईश्वराभिमुख चित्त असलेलं आत्मस्थितीवर आहे, ही कॉमन, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. म्हणून बाह्य लक्षणांवरून त्याला जज करता येत नाहीत. हे सांगत असताना एक अंडरस्टँडिंग आमचंही डेव्हलप व्हावं की ज्ञानी व्यक्तीबद्दल आमच्या ज्या कोष्टकं ठरलेली असतात की तो शांत असला पाहिजे,
त्याने एक ज्ञानाचंच बोलणं बोललं पाहिजे. त्याला कोणी काही दुखावल्यानंतर त्याने रिॲक्ट होता कामा नये. दुखणं बिखणं चाललेलं असलं तरी त्याने सहन केलं पाहिजे. कारण आम्ही स्टोरीज वाचलेल्या असतात ना, म्हणजे रमण महर्षींचं, त्यांनी ते एक पूर्ण हाताला गँग्रीन व्हायची वेळ आली तरी त्यांनी उपायच नाही केला, काहीच नाही केलं. म्हणजे त्याच्यानंतर तो कॅन्सर डेव्हलप होऊन होऊन त्यातच त्यांनी देह ठेवला. त्यांना असं सांगितलं होतं की हे नाही वाढलं तर अख्ख्या शरीराभर ते टॉक्सिन्स पसरतील, तर एम्प्युट करायची वेळ आलेली होती. म्हणजे हात नाही केलं. ते म्हणले दिस बॉडी इट सेल्फ इज अ डिसीज, सो इट इज अ डिसीज टू अ डिसीज. त्यामुळे काही करायची आवश्यकता नाही. अशा प्रकारे एखादी व्यक्ती वागल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या एखाद्या त्यांनी व्यक्तीचे दाढ दुखायला लागले आणि तो डेंटिस्टकडे गेला तर मग त्याच्यामध्ये ते बसतच नाही काय आहे. म्हणून त्याची प्रकृती आणि याची प्रकृती कॉमन आहे असं समजता कामा नये. एखाद्याने काहीतरी आगळीक केली तर हा ज्ञानी व्यक्तीने शांत असलं पाहिजे. त्याला एक सुंदर मकरंद बुवा रामदास यांनी म्हटलंय की एकनाथ महाराज तो फेमस आहे दृष्टांत, ती कथा की नदीवर स्नान करून आले, मग त्यांच्यावर तो एक यवन होता, मग तो थुंकला. मग तो जेवढ्या वेळा थुंकला त्याला काही न म्हणतं ते पुन्हा पुन्हा स्नान करत राहिले, हा थुंकत राहिला. आणि त्याच्यानंतर मग त्याला पश्चाताप झाला आणि त्याने क्षमा केली, मी त्याने नमस्कार केला. तर त्याने असं म्हटलं इथे जर का समर्थ असते तर त्या समर्थाने त्याला पहिल्यांदा थुकल्यावरच एवढा बडवला असता, म्हणजे स्नानबिन केलं असतं, पण त्याला एवढा हाणला असता की त्याने पुन्हा आपोआपच पाया पडला असता. तसं ह्या दोन गोष्टी ज्ञानी व्यक्तीमध्ये बसत नाहीत. म्हणजे त्याच्या बाह्य लक्षणांवरून सांगता येत नाही की हा ज्ञानी आहे की नाही, रिॲक्ट तो कसा होतो याच्यावरून दरवेळेला सांगता येत नाही. याचा अर्थ ते खूप वेग असतं ह्यातला भाग नव्हे. एक महत्वाची गोष्ट आहे की आकर्षण नाही अंतःकरणात, हे महत्वाचं आहे. नाहीतर मग ज्ञानी व्यक्ती कशाने जज करता येत नाही. म्हणून स्वैर वागणारी व्यक्ती पण मग ज्ञानी आहे अशा प्रकारचं भाबडेपणा नाही. कारण हा एक भाग आहे. कारण शास्त्र वाचल्यानंतर जेवढी क्लॅरिटी येते तेवढा कॉमन सेन्स तो शास्त्र वापरताना नाही ठेवला तर आणखीन गोंधळ निर्माण होऊ शकतात. म्हणून ज्ञानी व्यक्ती कशी असते तर रामकृष्णांच्या ठिकाणी खूप वेळा येतात की बालवत असते, बालकवत असतात ज्ञानी व्यक्ती, म्हणजे निरागस असतात. ते कित्येक वेळेला खूप साधे अगदी मुलासारखं वावरतात. कारण जगन्मातेशी एक मुलाचं नातं डेव्हलप झालेलं असतं. त्यानेच कुठलाही प्रकारच्या आतमध्ये कोपरे नाहीत अंतःकरणाला, सरळ 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 असतं अंतःकरण ज्ञानी व्यक्तीचं. त्यामुळे ते बालकवत असतात, उन्मत्तवत असतात असं त्यांनी म्हटलंय. की काही वेळेला जे विधिनिषेध पाळले जातात ते पाळताना दिसत नाहीत काही ज्ञानी व्यक्ती. मग उन्मत्तवत असतात म्हणून आम्ही पण कोणीतरी उन्मत्तवत दिसला की तो ज्ञानी असेल असं म्हणता कामा नये, किंवा ज्ञानी असला की तो उन्मत्तसारखा वागला पाहिजे असं हे चुकीची गोष्ट आहे. तसं असेल तसं सांगता येत नाही. म्हणून त्याची अंतरंग स्थिती काय आहे ही दॅट इज इम्पॉर्टंट. नाहीतर असं एक होऊ शकतं की आता आम्ही ज्ञानी होत चाललो, आता आम्हाला विधिनिषेधांची काही आवश्यकता नाही, आम्ही कसंही वागू, काहीही वागू. आणि असं कसंही काही वागू इज इक्वल टू ज्ञानी, हे पण समीकरण अंतःकरणाने सोडलं पाहिजे. जे शास्त्राधारे जे आहे त्या गोष्टी जशा असतील तशा जर का पाहायला मिळत असतील तर ती ज्ञानी व्यक्तीची लक्षण. त्याला कलावती आईने एका ठिकाणी असं म्हटलं की सद्गुरूंचं स्थान किंवा ज्ञानी व्यक्तीचं स्थान कसं ओळखावं, मी ती व्यक्ती कशी ओळखावी. तर ज्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर आमचं सगळं जे रुटीनचं विचारचक्र आहे ते काही कारण नसताना काही वेळापुरती थांबतं आणि अंतरंगात समाधान निर्माण होतं. ते गुरूंचं स्थान आहे असं त्यांनी समजावं. कुणातरी काय समजावेत कारण या व्यक्तीच्या. तशा प्रकारे तो कुठल्याही गोष्टीमध्ये लिप्त नाही. त्याही देह एक किराती, म्हणजे व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व युनिक आहे प्रत्येकाचं, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि ते युनिक व्यक्तिमत्व त्यांच्या काही धारणा पण असू शकतात. ज्या धारणा तसं बघायला गेलं तर त्याच्या ज्ञानस्थितीशी त्या धारणांचा काही संबंध नाही. शेवटी तो माणूस आहे जिवंत अंतःकरणाचा, आणि तो कुठल्या तरी लहानपणापासून कुठल्या तरी एका प्रकृतीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. त्यामुळे काही गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटीच्या असू शकतात की ज्या आम्हाला आज किंवा आमच्या आयुष्याला ऍप्ट वाटत नाहीत, अशा गोष्टी असू शकतात. आणि ते मान्य करून चालायला पाहिजे. त्याचा आणि त्याच्या ज्ञानस्थितीचा काही संबंध नाही. जसं गणेशनाथ महाराज हे अतिशय सरळ स्वभावाचे होते आणि त्यांना भक्त अंतःकरणाची व्यक्तीच चालत असे. त्यांना जर का खूप चिकित्सक वृत्तीचा माणूस आला तर त्यांना तो आवडायचा नाही. ते जर ज्ञानेश्वरी सांगत असतील
तर त्यावेळेला जर कोणी असा प्रकारचा वाद घालणारा माणूस आला तर ते पोथी बंद करून टाकत. त्याला एंटरटेनमेंट करत नसत. असं काय होतं, त्यांची प्रकृती अशी होती. त्यांना ते प्रश्न विचारलेले फार आवडत नसत. ज्ञानेश्वरी सोडून दुसरा कुठलाही ग्रंथ ते फार अभ्यासत नसत. अर्थात एक ग्रंथ ज्ञानेश्वरी पुरेसा आहे, कोणालाही कळेल ते, पण त्यांची तशी मनोवृत्ती होती. तर स्वामी स्वरूपानंदांनी पुढे त्यांचे एक गुरुबंधू जे असे चिकित्सक स्वभावाचे होते, ज्यांना गणेशनाथ महाराज बराच खळखळ करून त्यांना अनुग्रह दिलेला होता. पण स्वामींनी असं लिहिताना एका पत्रात लिहिलंय की सद्गुरूंना म्हणजे स्वामी गणेशनाथांना जरी अशा प्रकारची चिकित्सक वृत्ती आवडत नसली तरी मी तुमच्या या स्वभावाला जिज्ञासा असं नाव देईन. स्वतःच एक वेगळेपण आहे स्वामी स्वरूपानंदांचं, म्हणून त्यांना अशा प्रकारे चिकित्सा करणं आवश्यक आहे असं त्यांचं प्रकृती होती, ते करत होते. पण दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात, एक माझा स्वभाव हल्ली असा झालेला आहे की मी जगातल्या सखोलातलं सखोल तत्वज्ञान चिकित्सक बुद्धीने समजून घ्यायचं आणि त्याच्यात तळाशी जायचं अशी माझी एका प्रकारे बुद्धी अगदी कोरला जाते. आणि दुसऱ्या बाजूला सद्गुरूंच्या मुखातून निघालेला शब्द अतिशय भक्तिभावाने माझं अंतःकरण झेलत असतं. या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. केवळ चिकित्सक वृत्ती कामाची नाही, भाबडा भक्तिभाव पण कामाचा नाही. एक डोळस अप्रोच हा स्वामी स्वरूपानंदांचं वैशिष्ट्य आहे. गुरु शिष्यांचीच जोडी आहे, पण स्वभावामध्ये फरक आहे. सौम्य अतिशय स्वामी स्वरूपानंद. तशा प्रकारे जोग महाराजांच्या इथे ते पैलवान व्यक्तिमत्व पूर्ण आणि रांगड. ज्ञानेश्वर महाराजांवर अतिशय भक्ती, अतिशय तापट त्या बाजूला, दुसऱ्या बाजूला. आणि कित्येक गोष्टी त्या आता पारतंत्र्याच्या काळातलं सगळं पुण्यातलं वातावरण होत होते, त्यामुळे त्यांना इंग्रजांबद्दल अतिशय राग. टिळकांना पण एकदा ते ज्ञानेश्वर म्हणजे आळंदीला घेऊन गेले होते, तर टिळक आणि त्यांचं अतिशय सख्य होतं. तर तिथे आळंदीच्या बाहेर आणि आळंदीला किंवा पंढरपूरला, नक्की कुठे झाला तो प्रसंग माहिती नाही, ते कान धरून स्वतःचे उड्या मारायची अशी ही एक पद्धत आहे, परंपरा आहे. तर बुवा तर मारत असत, टिळकांना पण त्यांनी कान धरून उड्या मारायला लावलं. तर असं का केलं, तर टिळक त्यांना म्हणाले हसून की बुवा दुसऱ्यांचे कान ओढायचे सोडून स्वतःचेच कान धरायला लावताय. तर ते म्हणाले देवासमोर स्वतःचे कान धरले की देव दुसऱ्यांचे कान धरायची ताकद देतो. असं म्हणून त्यांनी सांगितलं. आता त्यांची अशी समजूत होती, त्यांना त्यावेळेला रांगडे असल्यामुळे आणि आखाड्यामध्ये मातीमध्ये कुस्ती खेळायचं असं सगळं पर्सनॅलिटी तयार होती. आणि त्यावेळेला हे थोडेसे इंग्लिश खेळ भारतामध्ये यायला लागले होते सामान्य लोकांमध्ये, जसं बॅडमिंटन. तर ते बॅडमिंटनसाठी मग त्यावेळेला लोक नवीन नवीन तो खेळ आलेला होता, मग त्या रॅकेट्स घेऊन जाणं, शटल घेऊन जाणं, तो खेळ बुवांना अजिबात आवडत नसे. मग तो खेळ खेळणाऱ्यांवर त्यांची राग यायचा त्यांना. का, तर हे काय म्हणे ते रॅकेट आणि जसं चालले झारा घेऊन बुंदी पाडायला असं ते म्हणत. आता ह्यांच्या त्या समजुतीचं आणि त्यांच्या ज्ञानस्थितीचा काहीही संबंध नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग अरे हे असे काय कसं काय म्हणतात, त्यांची तशी व्यक्तिमत्व तसं. त्यांना एका ठिकाणी त्र्यंबकेश्वरला गेलेले होते आणि नदीमध्ये ज्यावेळेला तुम्ही डुबकी घेता त्यावेळेला संकल्प सांगितला जातो की हे पापशुद्धीसाठी म्हणून आहे. तर त्या जो भटजी होता त्याने सांगितलं की पापोहम पापकर्मोहम, मी पापी आहे, पापकर्म करतो, अशा प्रकारचा तो संकल्प आहे आणि तो ह्या माझ्या स्नानाने नष्ट व्हावा. तर तो संकल्प सांगितल्यावर ते एवढे भडकले, ते म्हटले की तू बाकी काही सांग, एवढा मंत्र मी म्हणणार नाही, कारण मी मुळीच पापी नाही, मी आत्मस्वरूप आहे. अशा प्रकारे रूढींना फाटा द्यायची आणि ज्ञानस्वरूप अतिशय धगधगीत अशा प्रकारचं. म्हणून अभिव्यक्ती कशा प्रकारे होईल त्या ज्ञानस्थितीची हे त्या त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीनुसार ठरतं. इव्हन उपासना मार्गांमध्ये पण फरक आढळू शकतो. ज्ञानी व्यक्ती जरी असली तरी ती ज्या प्रकारची उपासना करत त्या अवस्थेला पोहोचलेली आहे त्याचं आधिक्य त्या व्यक्तीच्या ठिकाणी आढळतं, कॉमन नाही आढळत. म्हणजे ज्या ध्यानयोगाने तिथपर्यंत गेलेले आहेत स्वामींसारखी व्यक्तिमत्व, जे सेल्फच सांगत आहेत, रमण महर्षी, फाइंड आउट हू एम आय, बाकी काही करायची आवश्यकता नाही. पण तिथेच गोंदवलेकर महाराज आहेत, ते सगुण रामाची उपासना घेऊन पण आहे. काही संत सगळ्या प्रकारच्या उपासना घेऊन दिसतात.
अशा प्रकारे उपासना मार्गामध्ये पण फरक आढळू शकतो, पण त्या सगळ्यामध्ये त्याची जी मुख्य गोष्ट आहे ती विसरता कामा नये. आणि त्याला अनालाइज करत असताना आम्ही आमच्या बुद्धीने काही वेळेला आमचा शहाणपणा बाजूला ठेवायची आवश्यकता असते. म्हणून संतांकडे कसं जावं, तर गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की आपला शहाणपणा बाजूला ठेवून जावं, नाही तर वेळ जाईल तुमचा. मग ते सांगतायत ते बरोबर आहे की नाही, हे जर का तुला अनालाइज करायचं असेल, तो मुख्य भाग आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम, ते शास्त्रात तपासून बघ, ते मॅच होत असेल तर ते सांगतात ते बरोबर. म्हणून गीतेचं किंवा भारतीय अध्यात्मशास्त्राचं वैशिष्ट्य हे आहे की ते व्यक्तीला पुढे नाही ठेवत. कारण व्यक्ती म्हटल्यानंतर त्याची एक प्रकृती आली, पर्सनॅलिटी आली, आणि तिचे काही समज गैरसमज आले, आणि ज्ञानस्थिती पण आली. ह्याच्यामधून तुम्ही सारखे गोंधळून जाणार, त्यापेक्षा तुम्ही शास्त्राला प्रमाण माना. ते जे सांगतं आहे ते शास्त्रामध्ये मॅच होत असेल, त्याची अंतरंग स्थिती तुम्हाला शास्त्रामध्ये पडताळून बघता बरोबर आहे असं लक्षात आलं, गुरूंचं स्थान आहे. आणि त्याच्यामधून मार्ग पण घ्यायचा आहे तो शास्त्रापुरताच घ्यायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी जर का आम्हाला शक्य नसतील तर विनाकारण एक्वायर करायची आवश्यकता नाही, कारण ते तसे होते. स्वामी माधवनाथ मिनिट टू मिनिट चालत असत, अतिशय घड्याळ न बांधता. स्वामींनी त्यांचं वर्णन करताना असं म्हटलंय की हातात घड्याळ न बांधलेली पण सदैव वेळेवर असलेली व्यक्ती कधीही एक मिनिट पण प्रवचन पुढे द्यायचं नाही. बरोबर त्यांनी स्वामींनी असं वर्णन केलं, एक घड्याळ होतं समोरच्या बाजूला, आणि प्रवचन कितीही रंगात आलेलं असलं तरी जणू काही आतल्या आत एक अलार्म वाजल्यासारखं 5 मिनिटं आधी स्वामींची नजर घड्याळाकडे जायची, आणि बरोबर त्या सेकंदाला ते प्रवचन संपवायचे, कितीही रंगलेलं असलं तर. आणि स्वामीजी ज्यावेळेला प्रवचन करत त्यावेळेला 20-25 मिनिटं ते पुढे जायचं. तर साधक मंडळी जी स्वामी माधवनाथांना बघत आलेली होती, त्यांनी स्वामींना एकदा पत्र पाठवलं की स्वामी माधवनाथांचं वेळेत संपत असे, तुमचं पुढे जातं, तर ह्याचं काहीतरी करा आता म्हणून. तर हे पत्र आशाताईंकडे आलं. आशाताईंनी स्वामींना दाखवलं. काय म्हणाले, ह्याचं काय म्हणाले, त्यांना असं कळवा म्हणाले की मी प्रयत्न करेन. कारण त्या वेळेवर संपण्याचं ते कौतुक आहे त्या व्यक्तीचं. साधकांना तेवढंच, वेळेवर संपलं तरच बरोबर, मग ते संत. अशा प्रकारच्या भाबडेपणा सोडून द्यायला पाहिजे, त्यांची पर्सनॅलिटी तशी. अशा प्रकारे त्याच्यावर मग देवस्थळी आजी म्हणून एक खूप मोठ्या साधिका होत्या, त्यांनी असं म्हटलं होतं, त्या साधकांना परस्परच समजावलं होतं की स्वामी माधवनाथांना रोज प्रवचन करत त्यांना दुसरे कुठे कुठे जावं लागत नसे, आणि त्याच वर्गावर ते प्रवचन करत असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ भरपूर होता. यांना स्वामीजी या मुलांवरती एक क्रॅश कोर्स घेत आहेत असं ते म्हणत, त्यामुळे त्यांना जास्ती वेळ सांगणं भाग आहे. मुख्य भाग हा आहे की त्याची प्रकृती अशा प्रकारची वेगळी वेगळी असू शकते. तयाही देह एक लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते. परिस्थितीमधून लोक त्याला बघत असतात वेगवेगळ्या, त्यावेळेला त्याचे मनोभाव वेगवेगळे ते बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की हा पण आपल्यासारखाच आहे, आनंदी होतो, दुःखी होतो. पण आम्हा ते ऐसे प्रती परब्रह्मची लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते, कारण एक्सप्रेशन जी ज्या प्रकारची जिथे यायला पाहिजे तिथे त्या प्रकारची यायला पण पाहिजे. म्हणजे घरात कोणीतरी गेलं तर हसेल कसा तो माणूस, किती काही असलं, ज्ञानी असला एकदम गेला तर हसला तर तो विकृत आहे, तो माणूसच नव्हे तो. तसं लौकिकी सुखदुःखी त्या ते म्हणते, ज्या गोष्टी जशा अंतःकरणाच्या पातळीवर यायला पाहिजे तशा त्या येणारच आहेत, त्याच्याही येणार. बलराम बसू म्हणून रामकृष्णांचे जे गृहस्थ भक्त होते, ज्यांच्या घरी खूप सारं संकीर्तन झालेलं आहे, किंवा त्यांनी पुढे रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर ही नरेंद्रनाथ वगैरे मुलं राहायला एकांतात गेली, संन्यास घेतला, खायला काही नसे, आणि त्यावेळेला कोणाकडे मागत पण नसत, कोणी भिक्षा पण देत नसे. त्यावेळेला त्या मुलांना खायला काहीतरी मिळावं म्हणून पदरमोड करून हे बलराम बसू त्यांना नियमित स्वरूपात काही ना काही पैसे किंवा खाणं आणून देत असत, आणि यांचे हाल होणार नाहीत फार याची काळजी घेत असत. ते बलराम बसू ज्या वेळेला गेले त्यावेळेला विवेकानंद परगावी कुठेतरी होते, आणि ते गेल्याचं दुःख म्हणजे कळल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. तर त्यांना एकाने असं विचारलं की तुम्ही ज्ञानी आणि संन्यासी आणि एक कोणतरी गेला म्हणून रडता कसे काय? तर ते म्हटले की ज्ञानी किंवा संन्यासी असलो तरी मी आधी माणूस आहे, पहिला गोष्ट, आणि त्यामुळे ज्या ज्या एक्सप्रेशन्स माणसाच्या आहेत त्या माझ्यामध्ये असल्याच पाहिजे. ह्या ज्या सगळ्या समजुती आहेत की तो संन्यासी म्हणजे सर्व
संघ परित्याग केलेला आणि त्याला कोणाशी काही घेणं देणं नाही, मग देशाशी पण काही घेणं देणं नाही, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आम्हाला माहितीच नाही येते, त्यामुळे आम्ही काहीतरी एक भाबड्या समजते. म्हणजे विवेकानंद जेवढे ईश्वर भक्त होते तेवढे राष्ट्रभक्त होते. या सगळ्या पर्सनॅलिटीच्या सगळ्या गोष्टी उदात्ततेने परिपूर्ण असलेल्या, पण प्रत्येकाच्या ठिकाणी युनिक. असं त्याला कोणाशीच काही वाटत नसतं तर समर्थ रामदास स्वामींनी एवढं शिवाजी महाराजांना साह्य करायचं काहीच कारण नव्हतं. बुडाला औरंग्या पापी लेंचे संहार झाला, एवढं आनंद भुवन भुवनी सारखं काव्य लिहिलं. मी औरंग्या पापी मेला याचं जेवढं आपल्याला बरं वाटलं तेवढं त्यांना वाटलं त्यावेळेला. सामान्य म्हणजे एक भक्त अंतःकरणाने ज्या प्रकारची रुटीन परिस्थिती आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन आलेली आहे, बुडाला औरंग्या पापी. तशामधून असताना हळूहळू अंतःकरण ते वेगळं कसं आहे हे कळायला, म्हणून आपण जर मग 4 पावलं ज्ञानस्थितीच्या दृष्टीने चालतो त्यावेळेला त्या अंतरंगाची एक झलक आपल्याला आपल्यामधून कळू शकते की हे कशा प्रकारे आहे. म्हणून आम्हाला अशी प्रतीती परब्रह्मची हा असं भगवान म्हणतात, त्यावेळेला तो परब्रह्म आहे, मग आम्ही काय आहोत असं वाटतं. आम्ही पण मूळतः परब्रह्मच आहोत, पण आम्हाला माहिती नाहीये. त्यामुळे आमचं वागणं बोलणं हे परब्रह्म या उपाधीला साजेसं नाहीये, पोझिशनला साजेसं नाही. त्याला पूर्वी जसं घरामध्ये कंदील असत आणि त्या कंदिलाला एक बाहेर काचेचं ते कव्हर असायचं. ते कव्हर लावल्यानंतर ती काच जर का स्वच्छ नसेल तर दिवा जो आहे तो सगळ्या कंदिलामधला जरी सारखा असला तरी प्रकाश कमी जास्ती असतो. तसं आमच्या अंतरंगात आणि ज्ञानी व्यक्तीच्या अंतरंगात आत्मा किंवा वस्तू असं जे म्हटलं जातं ती एकच आहे. दिवे काय वेगळ्या नाहीयेत. म्हणजे तिथे एक सॉलिड दिवा आहे आणि आमच्याकडचा डीम दिवा आहे असं नाहीये, तेवढाच दिवा आहे तो. घट घट मी पंछी बोलता असं जे म्हटलं डोलता. प्रत्येक घटामध्ये सारखाच दिवा लावलेला आहे. काच किती स्वच्छ आहे याच्यावरून त्याचं रिफ्लेक्शन बाहेर किती पडेल त्याच्या व्यवहारामध्ये अंतःकरणामधून हे ठरेल. म्हणून काच स्वच्छ आहे याचा अर्थ काय आहे? अंतःकरण. काच इज इक्वल टू अंतःकरण. ते जेवढं शुद्ध असेल तेवढी ती आतली ज्ञानस्थिती प्रकट होईल. जेवढं ते अशुद्ध आहे तेवढं हळूहळू त्याच्यामधून प्रकाश हा ज्ञानस्थितीचा कमी येतो. मग त्याच्यामधून तो कशाची काजळी जमलेली आहे काचेवर? आसक्तीची काजळी जमलेली आहे, अहंकाराची काजळी जमलेली आहे आणि त्याच्यामुळे देहबुद्धीची काजळी जमलेली आहे. त्याच्यामुळे आमचा तो प्रकाश लुकलुकतो. मध्येच एक दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशतो आणि त्याच्यानंतर तो परत डिम पडतो. तसं जे माध्यम आहे, म्हणून प्रकाश जरी एकच असला तरी ज्या माध्यमातून तो प्रकट होतोय ते माध्यम शुद्ध करणं. म्हणून याला काय कशाने ज्ञानप्राप्ती होईल? चित्तशुद्धीने होईल असं म्हटलं जातं. ही सगळी साधनं इन्क्लुडिंग ध्यान काय करतात? चित्तशुद्धी करतात, जेणेकरून मुळातच असलेलं तत्वस्वरूप नीट प्रकाशित होईल, संदिग्धता निर्माण राहणार नाही. जसं सूर्यापासून ज्यावेळेला पृथ्वीवर प्रकाश पडतो येतो त्यावेळेला तो प्रकाश किरण सूर्यापासून इथपर्यंत ट्रॅव्हल करत आहेत खरं सांगायचं तर. आणि मधलं स्पेस जी आहे म्हणजे पृथ्वी आणि सूर्यामधली, तिथे जनरली आपल्याला असं लक्षात येतं की सूर्य तिथे सगळा अंधार आहे स्पेसमध्ये. याचं कारण काय? जरी का प्रकाश किरण ट्रॅव्हल करत असले तरी स्पेसमध्ये कुठलेही पार्टिकल्स नसल्यामुळे ती कशावरही ते किरण आदळत नाहीत. जोपर्यंत ते किरण आदळत नाहीत कशावर तरी पडत नाहीत तोपर्यंत ते परावर्तित होऊ शकत नाहीत. म्हणून प्रकाश सगळीकडेच आहे, पण अशी वस्तू पाहिजे की ज्याच्यातून ते नीटपणे प्रकाशित होईल. आरशावर जर का पडलं तर ते पूर्णतः परावर्तित होईल. तोच जर आरसा मलिन असेल तर कमी परावर्तित होईल आणि दगडावर पडलं तर काहीच परावर्तित होणार नाही. त्याप्रमाणे जितकं ट्रान्सपरंट माध्यम अंतःकरणाचं असेल तितकी ती ज्ञानस्थिती अधिकाधिक प्रकाशित होईल. त्याच्यामध्ये तत्वस्वरूप कमी जास्त असण्याचा प्रश्न नाही, अंतःकरणची शुद्धी किती आहे याच्यावर ते डिपेंडंट आहे. म्हणून गीतेने ही मोकळीक ठेवलेली आहे, अपिचेत सुदुराचारो. तू कितीही दुराचारातला दुराचारी असलास आणि तू जर का ठरवलंस की आता सुधारायचं, भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य, त्याला चांगलंच म्हण. त्याला वाल्या कोळीचं वगैरे उदाहरण आहे की खूप वाईट असलेल्यानंतर पण ठरवलं तर तो चांगला होऊ शकतो. याचं कारण काय? तर ज्ञानस्वरूप स्वरूप हे ज्ञानस्वरूपच आहे. तो अगदी ओसामा बिन लादेन असला तरी तो ज्ञानस्वरूपच आहे, पण म्हणून त्याला पूजा नाही करायची, माध्यम प्रॉब्लेमॅटिक. पण
त्याने जर का ठरवलं की मी आता सुधारेन, तर शेवटी तो मळ अंतःकरणावरचं काढणं जर का त्याने ऍक्टिव्हली केलं, तर ती ज्ञानस्थिती त्याच्यामधूनही तितक्याच इफेक्टिव्हली परावर्तित होईल. म्हणून संतांच्या ठिकाणी अशा प्रकारे सदाचारी आणि दुराचारी असा भाव नाही दिसत. एंट्रीला कोणालाही मज्जाव नसतो त्यांच्याकडे. सगळ्यांनी इथे यावं असं जे म्हटलं जातं, त्याचं कारण काय आहे की शेवटी त्याला जर का आतमधून कुठेतरी एक स्पार्क आहे की आपण सुधारावं, त्याच्यासाठी कुठेतरी एक माध्यम तर असलं पाहिजे, चॅनल तर असलं पाहिजे. तो दुसऱ्या कोणाकडे जाऊन स्वतःची कन्फेशन करू शकणार नाही, देवाकडेच तर करेल. आणि ज्यांच्या ठिकाणी भाव आहे यासाठी संतांच्या ठिकाणी करेल. म्हणून त्यांनीही जर का दरवाजे बंद करून घेतले, तर मग त्या व्यक्तीला सुधारायचा स्कोप काय आहे? आपल्याला तरी स्कोप काय आहे जर का संतांनी दरवाजे बंद करून घेतले तर? तसा तो स्कोप राहावा म्हणून ती ज्ञानी व्यक्ती सर्वांच्या अभिमुख असते. तशा प्रकारचं ते त्याचं ज्ञानेश्वर व्यक्तीचं वर्णन हे कशा प्रकारे तो दयाही देह एक किराती लौकिकी सुखदुःखी दयाते म्हणती परी अम्माचे ऐसे प्रती परब्रह्मची हा देह तरी वरिचिलीकडे आपुली या परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. ही त्याची जी अंतरंग स्थिती आहे ती आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. भिक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, बहुदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे भय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.